नमस्कार. आज आपण टॅली या सिरीजमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण टॅलीबद्दल बेसिक माहिती शिकणार आहोत आणि टॅलीबद्दल आपण कसं काम करू शकतो, टॅली कोर्स कशासाठी वापरला जातो, टॅली कोर्सचे काय महत्त्व आहे, टॅली कोण करू शकतं याबद्दल आपण चर्चा करूया. तर सर्वात पहिल्यांदा टॅली हा कोर्स कोण केला पाहिजे, तर बेसिकली कॉमर्स, सायन्स, आर्ट्स आणि इतरही बॅकग्राऊंडमधले जर विद्यार्थी असतील तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी टॅली हा कोर्स केला पाहिजे. टॅली कोर्स का केला पाहिजे, तर टॅली कोर्स हा जॉब रेडीनेस कोर्स आहे. तुम्ही टॅली केल्यानंतर प्रत्येकाला 100% तर जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतेच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंटिंगशी रिलेटेड क्षेत्रामध्ये काम करायला पण मिळू शकते. त्यासाठी टॅली कोर्स हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बेसिक अकाउंटिंग, टॅली, ॲडव्हान्स GST, पेरोल, कॉस्ट सेंटर, TDS अशा वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आपण रोज नवीन 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओ बनवूयात आणि त्यामध्ये आपण शिकूयात. बेसिकली टॅली हा कोर्स काय आहे, टॅलीबद्दल आपण बेसिक माहिती बघून घेऊयात. टॅली हे कोर्स हा एक मूलभूत अकाउंटिंगसाठी बनविलेला एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये टॅली एक अत्यंत व्यवसायासाठी, आर्थिक आणि व्यवहार व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाणारे एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला व्यवहाराशी रिलेटेड तुम्हाला बँक व्यवहार, GST, पत्रव्यवहार, स्टॉक, व्यापार इत्यादी गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात आणि ते शिकवले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला टॅलीची बेसिक ओळख तर माहीतच होते. टॅली सॉफ्टवेअर आणि त्याचे काय फायदे आहेत हे तर तुम्हाला शिकायला भेटेल. मास्टर कसं क्रिएट करायचं असतं, कंपनी कशी क्रिएट करायची असते, वाउचर कसे बनवायचे असतात, पेमेंट, रिसिप्ट, एक्सपेन्सेस, बँक व्यवहार कसे करायचे असतात हे पण शिकायला भेटतं. त्यानंतर बँक स्टेटमेंटची पडताळणी कशी करायची असते, समरी कशी बनवायची असते हे पण शिकायला भेटतं. GST अहवाल कसा तयार करायचा असतो, GST रिटर्न कसं भरायचं असतं, GST का महत्त्वाचे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात. स्टॉक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करायचं, त्यानंतर पगारपत्र कसं ते क्रिएट करायचं असतं, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, अकाउंटिंग स्टेटमेंट कसे चेक करायचे असतात याबद्दल पण तुम्हाला शिकायला भेटतं. अकाउंटिंगमध्ये बेसिकली तुम्हाला बिझनेसशी रिलेटेड आणि व्यवहार हा तर शिकायला भेटतोच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंगमध्ये जे GST रिटर्न आहे, ITR फाईल कसं करायचं असतं, TDS कसा भरायचा असतो, GST रिटर्न कसं भरायचं असतं, म्हणजे सर्व त्याच्या रिलेटेड तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. टॅलीमध्ये पूर्ण बिझनेस चा व्यवहार कसं क्रिएट करायचा असतो, बिझनेस मधले जे काही एक्सपेन्सेस असतात, तिथले जे काही स्टेटमेंट असतात ते कसं रेकॉर्ड करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टॅलीमध्ये शिकायला भेटतात. आणि टॅली या कोर्समध्ये तुम्हाला आर्थिक नॉलेज तर तुम्हाला भेटेलच, प्लस तुम्हाला तुमच्या व्यवसायाची बॅलन्स शीट कसं करायचं, प्रॉफिट अँड लॉस कसं काढायचं असतं, या इतरही सर्व गोष्टी तुम्हाला छान प्रकारे तुम्हाला टॅलीमध्ये शिकायला भेटतील. हा कोर्स कोण करू शकतो किंवा कोण टॅली करावं किंवा कोण अकाउंटिंग शिकावं, तर प्रत्येकाने शिकावं. त्याच्यामध्ये बेसिकली विद्यार्थी, व्यावसायिक, छोटे व्यापारी, फायनान्शियल अकाउंटंट असतील किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतील, प्रत्येकाने टॅली किंवा अकाउंटिंग शिकणं खूप महत्त्वाचं आहे. करिअर संधी याच्यामध्ये भरपूर आहे. याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटंट म्हणून काम करता येतं, डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करता येतं, टॅली प्रशिक्षण म्हणून काम करता येतं, बिझनेस अकाउंटिंग मॅनेजर म्हणून काम करता येतं. मल्टिपल रोल तुम्हाला काम करण्यासाठी या फील्डमध्ये मिळू शकतात. त्यासाठी हा कोर्स खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन, ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपण रोज शॉर्ट व्हिडिओ बनवून YouTubeवरती टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तिथून इतरही भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील आणि तुम्ही हे सर्व गोष्टी शिकू शकाल. धन्यवाद.